हा मम्मा, आम्ही जस्ट पोहोचलो घरी. बर. सावलीकडे फोन दे जरा. हॅलो. सावली, हे बघ, आत्ता घरी माझ्या काही बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत, त्यामुळे तुमचा रियाज डिस्टर्ब झाला असता म्हणून तुम्हाला तिथे पाठवलंय. सावली, मी ताराला तुझ्या जबाबदारीवर तिथे पाठवलंय. कुणाला काही कळू द्यायचं नाहीस, ही आता तुझी जबाबदारी, त्यामुळे मला त्यात काही गडबड नकोय. हो माई. आणि रियाज नीट झाला नाही तर गाठ माझ्याशी आहे, माहितीये ना? हो. ताराला फोन दे जरा. हा मम्मा. रियाज झाला की सरळ घरी यायचं बाळा. हा हो. ठीक आहे, चालू दे आता तुमचं. बाय. एक मिनिट, माझं ना एक महत्वाचं काम आलंय, मी येते. सोहम. तारा, आलीस फायनली. हे मला माहित होतं तू येणार आहेस, पण इतक्या लवकर घाई होतीये ना? सोहम यार, बस झाली मस्करी. आपण असं अजून किती दिवस लपून छपून भेटणार आहोत, आणि आता मला नाही सहन होत आहे असं चोरासारखं भेटणं. आपल्याला लग्नाचा विचार केला पाहिजे ना. चालू आहे माझ्या डोक्यात. मी प्लॅन केलाय, मी मॉमशी बोलणार आहे. मला थोडा वेळ लागेल. अजून किती वेळ? हा, आणि मला सांग, अडचण काय आहे? सांगून टाक ना पटकन. जे काय होईल ते होईल, आपण दोघं एकत्र फेस करू. तू तुझ्या मम्माला फेस करू शकतेस? नाही ना? माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मलाही इतक्या इझिली माझ्या मॉमला फेस नाही करता येणार आहे. माझी नाही हिंमत होणार आहे ते करायची. पण हिंमत करावीच लागेल. वहिनी, मला माहिती आहे आम्ही पकडलो गेलो आहे, पण प्लीज ही गोष्ट सारंगदादाला सांगू नकोस. सारंगदादाला का कोणालाच सांगू नकोस, प्लीज प्लीज. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, मी कोणालाच सांगणार नाही. अहो, पण तुम्ही इथे बोलत राहिलात ना तर कोणीतरी बघेल. तुम्ही एक काम करा ना, आपलं आउट हाऊस आहे ना, तिथे गप्पा मारत बसा. तारा मॅडम, मी तिथे कार्यक्रमाची तयारी करायला येते. ठीक आहे वहिनी, तर चल.